अशीच एक दुसरी केस पण खूप भन्नाट होती. त्यांना राईट फॅलोपियन ट्यूबमध्ये साधारण ब्लॉक होता आणि त्यामुळे त्यांना एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली आणि त्याच्यामुळे त्यांची ती फॅलोपियन ट्यूब काढून टाकावी लागली. तर त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला होता की जोपर्यंत दुसऱ्या फॅलोपियन ट्यूबमध्ये ओव्हम प्रॉपर पुढे जात नाही आणि तिथे एक मायक्रोविलाई सिलिया असतात, त्या ग्रो होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही बिलकुलही चान्स घेऊ नका. अदरवाईज पुन्हा एक्टोपिक प्रेग्नन्सी बसेल आणि ही पण ट्यूब काढावी लागेल. मग तुम्ही कधीच परत प्रेग्नंट राहू शकणार नाही. बापरे. ही केस डॉक्टर विताली सरांकडे आली. त्यांनी मला मेलवरती विचारलं, फोनवरती विचारलं. मग आम्ही डिस्कशन केलं. म्हटलं ओके, मी ही ट्रीटमेंट देईल. मग मी गेल्यानंतर ते पेशंट आले, त्यांना पाहिलं, त्यांची ट्रीटमेंट झाली आणि पुढच्या फॉलोअपला ज्यावेळी मी गेलो त्यावेळी प्रॉपर फंडसमध्ये एम्बेडेड एम्ब्रिओ मिळाला. बर. अँड दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे त्यांनाही ते चॅलेंजिंग वाटलं. सर तर एकदम खुश झाले. ते म्हटले कसं काय, तुम्ही तर केसांचे डॉक्टर म्हणून फेमस आहात, कॉस्मेटॉलॉजी ट्रायकोलॉजी हा तुमचा विषय आहे, आणि मग ही गायनेकची केस कशी काय सॉल्व्ह झाली? तर मी म्हटलं आयुर्वेद हे पूर्ण असतं ना. पण गमतीने त्यांना उत्तर देताना मी तेव्हा म्हटलं होतं की काही नाही, मी फक्त केसच वाढवले, फक्त फॅलोपियन ट्यूबच्या आतले वाढवले. कारण ते ओव्हम पुढे ढकलण्यासाठी गरजेचे होते आणि तेच नेमकं यांच्यामध्ये ॲब्सेंट होतं. तर आपली विजन काय आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची, ते खूप मॅटर करत असतं. मला असं वाटतं की एव्हरी डिसीज इज अ स्किन डिसीज. ओके. एव्हरी डिसीज इज अ स्किन डिसीज. आपल्या बॉडीत एकही जागा अशी नाही की जिथे स्किन अटॅच नाही. करेक्ट. म्हणजे आपल्या लिव्हरला स्वतःची स्किन आहे, हृदयाला स्वतःची स्किन आहे, गर्भाशयाला स्वतःची स्किन आहे. त्यामुळे स्किन डिसीजचे तुम्ही तज्ज्ञ असाल ना, तर तुम्हाला कोणताही आजार शरीरातला ट्रीट करता येतो.